फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण रावणारी रामचंद्र भाग 12 ही कथा जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. खरचा युद्धात अंत. मागील भागात आपण वाचलं की श्री रामचंद्रांनी एकट्याने खरचे सगळे सेनापती आणि 14,000ची राक्षस सेना यमसदनी धाडली. आता फक्त खर बाकी होता. त्रिशिरासहित दूषणला तसे मेलेले बघून खर श्रीरामाच्या पराक्रमाने घाबरून गेला. भीतीने त्यांची गाळण उडाली. तो विचार करू लागला की एकट्या रामाने अति बलशाली अशी सेना मारून टाकली. आता मला न भीता रामाला तोंड द्यावेच लागेल. त्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी खर त्वेषाने पेटून उठला आणि तो रामावर धावून गेला. खरने आपल्या धनुष्यातून विषारी सापाचे प्रतीक असलेले रक्ताला चटावलेले असे बाण सोडले. तो अधूनमधून वेगवेगळे बाण रामावर सोडून रणभूमीवर फिरत होता. जणू काही तो आपल्या शस्त्रविद्येची स्वतःच परीक्षा घेत होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून रामाने विस्तवासारखे बाण आकाशात सोडले. दोघांच्याही बाणाने संपूर्ण आकाश भरून गेले आणि जिकडे बघेल तिकडे नुसते बाणच बाण दिसू लागले, जसे ढगातून बरसणारे पाणी दिसते. आकाशात झालेल्या बाणांच्या दाटीने सूर्यदेव झाकून गेले. त्यांचा प्रकाश जमिनीवर पडायचा बंद झाला. सगळीकडे काळोख दाटून आला. त्यानंतर माहूत आपल्या हत्तीला ज्याप्रमाणे अंकुश मारतो त्याप्रमाणे खरने अत्यंत टोकदार असे खिळ्यासारखे लोखंडाचे चंद्राकृती बाण मारला. रामाला मारला. खर आजूबाजूच्या प्राण्यांना असे पाहत होता जसे हातात चाबूक घेऊन महाकाल त्याचे प्राणहरण करायला येतोय. श्रीराम आपल्या बाणांनी खरचे सगळे बाण मोडून काढत होते. जसा एखादा सिंह एखादा निर्बल शूद्र हरिणाकडे पाहतो आणि मृत्यूपूर्वी त्याला खेळवतो, त्याप्रमाणे श्रीराम निवांतपणे युद्ध खेळत होते. त्यानंतर रामन ज्याप्रमाणे कीटक पतंग अग्नीच्या जवळ जाऊन आपला मृत्यू ओढवून नेतो, त्याप्रमाणे खर आपला सूर्यसमान प्रकाशित रथ घेऊन रामाजवळ आला. जवळ जाताच खरने मोठ्या सफाईने रामाचे धनुष्य मधूनच हातातल्या तलवारीने कापून टाकले. मग त्याने वज्राहूनही कठीण असे 7 बाण एकामागोमाग सोडले, ज्यामुळे रामाचे सूर्यसमान चमकणारे कवच विदीर्ण होऊन खाली पडले. त्यांचे श्यामवर्णीय शरीर उघडे पडले. खरने बाणांचा मारा सुरूच ठेवला. त्यानंतर मग प्रभू श्री रामचंद्र भलतेच रागाला पेटले. शेवटी त्यांनी अगस्त्य ऋषींनी दिलेले वैष्णव धनुष्य हातात उचलले आणि त्यावर प्रत्यक्ष चढवले. त्यांनी सोन्याचे पंख लावलेले आणि सरळ सोट बाणांनी खरच्या रथांचा ध्वज फाडून टाकला. ते बघून चिडलेल्या खरने हत्तीला जसे भाले टोचतात तसे टोचणारे भाले रामाला फेकून मारले. त्यामुळे रामाच्या छातीवर आणि बाजूवर जखमा झाल्या आणि त्यातून भळभळून रक्त बाहेर येऊ लागले. रामाने 6 बाण मारले. त्यातला एक जाऊन त्याच्या मस्तकावर लागला. 2 बाणांनी त्यांच्या दोन्ही भुजांना आणि 3 बाणांनी छातीवर वार केले. त्यानंतर अत्यंत क्रुद्ध होऊन श्रीरामांनी सूर्यासारखे तेजस्वी 13 लोहबाण खरला जिवे मारण्याच्या उद्देशाने मारले. त्या बाणांनी खरच्या रथाचा चाक मोडून पडले. रथाचे 4ही घोडे मारले आणि रथाचा सारथीही मारून टाकला. मांजर जसे उंदराला खेळवते तसे राम त्याला खेळून दमू लागले. रथ, सारथी, धनुष्य सगळेच मोडून पडल्यामुळे खर मग हातात गदा घेऊन खाली उतरला. खाली उतरताच तो रामाला म्हणाला, हे कपटी मनुष्य, तू माझ्या सगळ्या सैन्याला कपटाने मारलेस. तू मायावी आहेस. खाली उतर आणि माझ्याशी गदायुद्ध खेळ. त्याला खाली उतरलेले पाहून आणि त्याची वल्गना ऐकून राम त्याला म्हणाला, हे वीर, अनेक हत्ती, घोडे आणि या सैन्याचा राजा असून ही तू लोकनिंदित घोर पाप कर्मे केली आहेस. तुला माहिती नसेल पण दुसऱ्यांना दुःख देणारा, अत्याचारी पापकर्म करणारा पुरुष, मग भलेही तो त्रिलोकीनाथ का असेना, जास्त दिवस जगू शकत नाही. मग तुझ्यासारख्या तुच्छ जीवाची तर काय गती? ऐक, लोकांना त्रास देऊन अत्याचार करणाऱ्या पापी लोकांना तसंच मारले पाहिजे जसे एखादी विषारी सापाला जिवे मारतो. हे राक्षस, या दंडक वनात राहणाऱ्या निरपराध ऋषी मुनींना मारताना तुला तुझ्या कर्माचा विसर पडला होता की काय? त्याचे फळ तुला भोगावे लागणार नाहीत असे वाटत होते की काय? ज्याप्रमाणे विष घातलेले अन्न खाऊन लोक लगेच मरतात, त्याप्रमाणे पाप करणाऱ्या लोकांनाही मरायला वेळ लागत नाही. हे निशाचर, तू लोकांचे अहित चिंतणारा असल्यामुळे महापापी आहेस. म्हणून मी श्रीरामचंद्र तुझा नाश करण्यासाठी आलो आहे. आजपर्यंत धर्माचे आचरण करणाऱ्या ऋषीमुनींना
तू या दंडकारण्यात मारून खाल्ले आहेस. आज या युद्धात तुझ्या सेनेसहित मरून तूही त्याच्या मागे जाणार आहेस. अरे दुराचारी कुरकर्मा, मला मारण्यासाठी तुला जे काही करायचे आहे ते कर. शेवटी मी अवश्य झाडांचे फळ तोडतो तसं तुझं मस्तक तोडून टाकणार आहे. रामाचे हे बोलणे ऐकून खर आपले रागाने लाल लाल झालेले डोळे गरागरा फिरवत कुसचितपणे हसत श्रीरामाला बोलला, अरे मनुष्यपुत्रा, शूद्र राक्षसांना मारून स्वतःची प्रशंसा स्वतःच्याच तोंडाने तुला शोभते काय? जो श्रेष्ठ पुरुष पराक्रमी आणि बलवान असतो ना, तो कधीच अशा तुझ्यासारख्या वल्गना करत नाही. रणभूमीमध्ये जिथे युद्ध करून मृत्यू होणे ही अभिमानाची गोष्ट असते, तिथे असा कोण शूर आहे जो मृत्यूला घाबरून युद्ध न करता नुसत्या तोंडाच्या गोष्टी करत बसतो? हे राम, तुला दिसत नाही का, ही प्रचंड गदा हातात घेऊन मी मेरू पर्वतासारखा तुझ्यासमोर अटल उभा आहे. मी माझ्या या गदेने तुझाच नाही तर तिन्ही लोकांचा नाश करू शकतो. तुझ्या या आत्मप्रौढीला उत्तर म्हणून मी अजूनही बरेच काही बोलू शकतो. तू जे हे माझ्या 14,000 राक्षसांना मारले आहेस ना, आता मी तुला मारून त्यांच्या विधवा स्त्रिया आणि अनाथ बालकांचे अश्रू पुसणार आहे. एवढे बोलून ती सुवर्ण अलंकृत गदा श्रीरामावर पूर्ण शक्तीनिशी फेकली. त्याने फेकलेली ती चकचकणारी गदा, प्रचंड गदा रोरो आवाज करत आजूबाजूचे वृक्षवेली कापत रामाजवळ येऊन पोहोचतच होती की रामाने आपल्या बाणांनी त्या गदेचा आकाशातच चकनाचूर केला. हे बघून खरचे काळे तोंड पांढरे झाले, फटक पडले. त्याला असे घाबरलेले बघून रामाने हसत विचारले, हे राक्षसा, हीच का तुझी सारी शक्ती? आश्चर्य आहे, माझ्यापेक्षा तुझी शक्ती कमी असूनही तुझे तोंड फार चालत होते रे. बघ, एवढ्या बड्या मारणाऱ्या तुझी गदा कशी तुकडे तुकडे होऊन खाली पडली आहे. तर तुझी आत्ताच बोललेली गोष्ट आहे तर मी तू मेलेल्या राक्षसांच्या विधवा आणि मुलांचे डोळे पुसणार आहेस. ज्या प्रकारे गरुड देवने अमृत हिसकावले होते, त्या प्रकारे आताही मी तुझे प्राण हिसकून घेतो. माझ्या बाणांनी जेव्हा तुझी मस्तक धडा वेगळे होईल, तेव्हा ही पृथ्वी आज तुझे रक्तपान करील. या राक्षसीने ज्याचे तुझ्यासारखी दुराचारी पती होते, आपल्या कुळाप्रमाणे दुराचारिणी राक्षसींनी आजही स्वतःचे दुःख पाहून दुसऱ्यांना दुःखी करायचा विचार सोडून देतील. रामाचे असे वचन ऐकून खर अजूनच क्रोधित झाला. तो उच्च स्वरात बोलू लागला, अरे राम, तू नक्कीच मोठा गर्विष्ठ आहेस. म्हणूनच तू घाबरला असूनही तसे दाखवत नाहीत. रागाच्या भरात आणि बाजूला काहीच शस्त्र न दिसल्यामुळे खरने सालवृक्ष मुळातून उपटला आणि रामावर फेकला. रामाने आपल्या बाणाने त्या वृक्षाला कापून जमिनीवर टाकले आणि तीव्र विषारी बाण आपल्या भात्यातून काढून धनुष्याला लावले. 1,000 बाण त्यांनी खरवर सोडले. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. पर्वतावरून छोटे छोटे झरे जसे खालच्या बाजूने कल कल आवाज करत वाहतात, तशा लाल रक्ताच्या धारा त्याच्या पूर्ण शरीरातून वाहू लागल्या. काही अवस्थेत तो रामावर झपाटून गेला. मग रामाने अग्नितुल्य बाण त्याला मारला, जो त्यांना अगस्त्य ऋषींनी दिला होता. त्या बाणाच्या माराने खर जमिनीवर उताना पडला आणि त्याने प्राण सोडले. खर जमिनीवर मरून पडला आणि युद्धाची सांगता झाली. आकाशातले देवगण, गंधर्व, उपस्थित ऋषीगण, महर्षी आणि मुनी रामाच्या जवळ जाऊन त्याची स्तुती करू लागले आणि त्यांना या राक्षसांपासून मुक्त केल्याचे आभार मानून निघून गेले. तर फ्रेंड, अशा प्रकारे आपली कथा समाप्त होत आहे.